सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांची भाग्यरेषा आज त्यांच्याकडून कोणतीही चुकीची कृती होऊ देणार नाही. संध्याकाळी देवाची पूजा नक्की करा. सामाजिक स्तरावर ज्या प्रकारे तुमचं क्षितिज विस्तारत आहे यावरून तुम्हाला लोकप्रियता मिळेल अशी आशा नक्कीच वाटते. स्त्रियांना लवकरच घरातील कामामधून उसंत मिळेल. जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. गृहस्थ जीवन जगणारे लोक आजच्या दिवशी आनंदी असतील. आज पैशांच्या बाबतीमध्ये शुभ वार्ता समजेल. फूड इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना आज फायदा होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजूला भाताचं दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीचे लोक आज शांत असतील. तुम्ही अशा अनुभवांची, आठवणींची आणि वस्तूंची अपेक्षा करीत आहात जे कालओघात तुटणार नाही किंवा त्याची रंगतही फिकट होणार नाही. वैवाहिक जीवनामध्ये चांगला समतोल राहील. जर तुम्ही एखाद्या प्रेमसंबंधामध्ये असाल तर तुमची थोडी विक्षिप्त वागणूक तुमच्या जोडीदाराच्या लक्षात येईल. आज तुमचे काही पैसे शुभ कार्यावरती खर्च होऊ शकतात. एखादी मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तिच्या कायदेशीर बाजू गांभीर्यानं समजून घेऊन त्यावर विचार करा. व्यावसायिकांच्या उद्योगामध्ये आज चांगली वाढ होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांच्या स्वभावामध्ये आज काही चांगले बदल होण्याची शक्यता आहे. तुमचा आळस आणि वेळेच्या मर्यादा न पाळल्यामुळे तुमचं काही नुकसान होऊ शकतं, तेव्हा सावध राहा. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही स्त्री असाल तर पुरुषांकडे आणि पुरुष असाल तर स्त्रीकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या बजेटच्या पलीकडे जाऊन काही नवे बदल करण्याची गरज भासेल. मशिनरी आणि खाण्यापिण्याशी संबंधित व्यवसायामध्ये चांगले करार होतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्क राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळणार आहे. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत झालेले मतभेद मिटवण्याचा प्रयत्न कराल. सिंगल लोक मित्रांसोबत हिंडण्या फिरण्याची मजा घेतील. तुमचे जोडीदार तुमच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होतील. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस रोमांचक असेल अशी अपेक्षा आहे. आज देण्याघेण्याच्या बाबतीत काही चूक होऊ शकते, त्यामुळे सावध राहा. वेळेचा सदुपयोग करा. मित्रांसोबत एखादं नवीन काम तुम्ही सुरू करू शकता. जर व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जाण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा गंध लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या गडूतून जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. खूप सारे प्रणयाचे प्रसंग आज तुमच्या समोर येतील. कोणा दुसऱ्या व्यक्तीमुळे दाम्पत्य जीवनामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. आज तुम्ही शेअर बाजाराची स्थिती नेमकी कशी आहे याचं आकलन करण्यात बऱ्याच अंशी यशस्वी व्हाल. ज्यांच्या व्यवसायामध्ये मंदी आली असेल ते आज प्रगतीपथावरती मार्गस्थ होतील. दैनंदिन कामकाजामध्ये काही बदल कराल. आज नोकरदार लोकांची योग्यता सिद्ध होईल आणि ते पूर्ण उत्साहानं आपली कामं आटोपतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कन्या राशीच्या मंडळींमध्ये आत्मविश्वास आणि समाधान खूप असेल. एखाद्या जुन्या गोष्टीचा तुमच्या मनाला प्रचंड त्रास होईल. जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर जवळच्या लोकांशी बोलण्यात अजिबात संकोच करू नका. अविवाहित लोकांनी मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावेत. यश नक्कीच मिळेल. आपल्या प्रिय व्यक्तीला आपलं म्हणणं समजावून सांगताना नाकी नव येतील. आज तुम्ही मन आणि बुद्धी यामध्ये समतोल साधण्यामध्ये यश मिळवलं तर तुमचा फायदा होऊ शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू देवाला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात तूळ राशीच्या लोकांनी आज मनाच्या चंचलतेवरती नियंत्रण ठेवावं.
आज घरी नातेवाईकांचं येणं जाणं होत राहील. विवाहित मंडळींसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रेम जीवनामध्ये तुम्हाला कळेल की तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज किती प्रेम करते ते. आर्थिक बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही आणि म्हणून विचारपूर्वक खर्च करा. आर्थिक बाबतीत आपल्या आईवडिलांशी सल्लामसलत अवश्य करा. व्यवसायामध्ये विस्तार करण्याच्या योजनांवरती आज काम सुरू होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळेचं पालन करून आणि संयमानं आपली कामं करावीत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून व्याख्यान ऐकावं लागलं तरी चालेल. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवू शकत नसाल तर थोडा वेळ काढून त्यांच्याशी खूप वेळ गप्पा मारा. तुम्हा दोघांना याची गरज आहे. आज पैशांची निगडीत कामं प्रभावित होतील. संपत्तीच्या बाबतीमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला राहील. थोडी वाट पहा. जुगार खेळणाऱ्यांना आज धनहानी होण्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे सावध राहा. कामाच्या ठिकाणी लाभाच्या संधी हातातून जाऊ देऊ नका. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि एका पिवळ्या कापडामध्ये बांधून गूळ अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आज काही नव्या गोष्टी शिकायला मिळतील. खूप जास्त संवेदनशील असल्यानं तुम्हाला आज त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवायला हवीत. तुमची प्रेमळ वागणूक तुमच्या पार्टनरचं मन जिंकण्यासाठी आज पुरेसे असेल. प्रेम जीवनामध्ये तुमच्या गोडवा राहील. आजच्या दिवशी मुलींचे आशीर्वाद घ्या. तुमचा मान सन्मान वाढणार आहे. आज नियमांकडे दुर्लक्ष करू नका आणि मेहनतीवरती विश्वास ठेवा. तुमच्याकडून ज्यांनी पैसे उधार घेतले असतील किंवा कर्ज घेतलं असेल ते तुमचे पैसे परत करून तुमचा विश्वास आज संपादन करतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि भोजन दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बदलाचा दिवस ठरणार आहे. आता पुन्हा एकदा तुमच्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करायला सुरुवात करण्याची वेळ आली आहे. आज तुम्हाला इतरांना मदत केल्यानं बरं वाटेल. प्रेमजीवनाच्या बाबतीमध्ये तुम्ही आशावाद, ऊर्जा आणि उत्साहानं भरलेले असाल. विवाहित लोकांचं गृहस्थ जीवन आज आनंदी असेल. आज इतरांना सल्ला देऊन तुम्ही सुद्धा धनलाभ करून घेऊ शकता. नोकरदार महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. आज नशीब 93% तुमच्या सोबत असेल. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. खूप सारे प्रणयाचे प्रसंग तुमच्या समोर येत आहेत. कोणा दुसऱ्या व्यक्तीमुळे दाम्पत्य जीवनामध्ये ताणतणाव निर्माण होईल, त्यामुळे सावध राहा. उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याचा प्रयत्न करा. शेअर बाजाराशी निगडीत लोकांना थोडा फायदा होईल. व्यावसायिकांना ग्राहकांच्या फीडबॅक म्हणजेच प्रतिसादाकडे लक्ष द्यावं लागेल. कुंभ राशीच्या व्यक्ती व्यवसायामध्ये आणखीन वाढ करण्याचा विचार करू शकतात. नोकरदार लोक आपलं टार्गेट पूर्ण झाल्यानं सुटकेचा निश्वास टाकतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाची साधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीचे लोक आज स्वभावात्मक दृष्टीने मजबूत राहतील. तुमच्या आयुष्यामध्ये कोणी नवी व्यक्ती आल्यानं तुम्हाला तुमच्याविषयी सकारात्मकता जाणवेल. आज तुमचे दाम्पत्य जीवन अगदी आनंदी असेल. सिंगल लोक त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात. आजच्या दिवशी तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने देखील विचार करू शकता आणि त्यासाठी प्रयत्न देखील करू शकता. आयात निर्यात संबंधित कामात एखादा नवीन प्रोजेक्ट तुम्हाला हाती लागू शकतो. एखादी मालमत्ता विकत घेण्याचा विचार देखील तुम्ही आज करू शकता. काही लोकांना कामाच्या बाबतीत शॉर्टकट घेतल्यानं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे सावध राहा. कार्यालयामध्ये तुमचे कनिष्ठ कर्मचारी तुमच्या सूचना आज लक्षपूर्वक ऐकतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खायला घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. धन्यवाद.